तू कशी लागू किती दिवसांनी मम्मा आजी आलीये. अगं हो बरं जेवतीयस थोडीशी पास्ता खातोय आम्ही. नाही ग प्रवासाची आंघोळ तर करू दे ना मला. बरं चहा ठेवू का? नाही नको. आता आम्ही जिथे थांबलो होतो ना बस स्टॉपवर अगं तिथे चहा झाला आमचा सगळ्यांचा सेल्फी झाला मग घरी आली. आम्हाला तू बोलवलं का नसेल घ्यायला तुला? अरे पण तुम्ही शॉपिंगला गेला होतात ना. तुम्हाला माहित होतं या दोघी बाहेर गेल्या ते? हो लक्ष्मी रोडवर गेला होतात हो ना. चल ते काम कर तू बस तिकडे. हो बस 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 हो. कशी आहेस यार तू? खूप मिस केलंय यार तुला. खूप आठवण आली मला तुझी. मग मला सुद्धा तुझी खूप खूप आठवण येत होती. हो मग व्हिडिओ कॉल का नाही केलास? अगं राधे रोज फोन कॉल चालू होते टेक्स्ट चालू होते तरी व्हिडिओ कॉलचा आहेच का? तरी असू दे. मला तुझी आठवण आली की मी काय करायची माहितीये? काय? प्रत्येक ठिकाणी तुझ्यासाठी एक एक वस्तू घ्यायची. हे बघ या सगळ्या वस्तू मी तुझ्यासाठी घेतलेल्या आहेत. तुला खूप आठवण आली आमची. किती आनंद झाला गिफ्ट. आणि हा हे आवडतंय का बघ. राधे लुक एट दिस. ती सुंदर. माय गॉड नाही ग खरं नाही पण मला फार आवडला म्हणून घेतला. खूप छान आहे फारच सुंदर आहे. बघा Wow. आनंद बघ चेहऱ्यावर गिफ्ट बघून. अरे तू पण अशीच होतीस ग अनु लहानपणी. हो ना. या राधा खूप सुंदर दिसतोय. हो तू ना. लग्नात हाच घाल. नाही ऑब्विसली. अगं बाई खोटं कशाला ते? मी देईन तुला माझा खरा. स्वतःच्या लग्नात खरं घालावं ग. मी नसता दिला बाई माझ्या नातीला खोटा दागिना. आजी खरं खोटं काही मॅटर नाही करत ग. आणि तसंही दागिना जरी खोटा असला तरी माझ्या आजीचं प्रेम किती खरं आहे. खूप आवडला. थँक्यू सो मच. बरं ट्रिप कशी झाली तुझी? अरे कमाल. खूप खूप मजा आली माहितीये का. आणि राधा मी खरं सांगते तुला हे ना सगळे उठून सारखे परदेशी जातात. काही नाही ग भारतात इतक्या गोष्टी आहेत ना पाहण्यासारख्या. हा अगं तुला सांगते ते चित्रातल्या सारखे पर्वत होते माहितीये का. आणि नद्या आता इतक्या स्वच्छ अशा बघत राहत ग नुसते. मस्त. मॉर्निंग मेरी मम्मा. गुड मॉर्निंग. ऐक ना चहा ठेवतीये घेणारच? कॉफी हवी. कॉफी पावडर संपली आहे. सामान भरायचं मी आणते 2 दिवसात. तेच आणायला गेले होते. वा थँक्यू. कावेरी यांची कुठे आहे? मला काय माहिती. काय माहिती म्हणजे तुझ्या बरोबर नव्हती ती? कॉफी आणायला मी आजीला का ना घेऊन जाऊ? वेल अलीकडे डबल सीट बसवून अगदी फिरत असते तिथे तिथे म्हणून विचार. ते कामासाठी असतं. सकाळी सकाळी उगीच नाही नेणार आहे मी तिला कुठे. अगं पण ती गेली कुठे? म्हणजे मी खाली आले तर मला वाटलं की खाली असेल तर नव्हती. रमा आजी गायब. तिचा तर मेसेज आला की मी वॉकला जातेय. कावेरी आजी गायब. तिला फोन करते तर ती फोन कट करते. मला वाटलं तू वर झोपली असशील तर तू बाहेरून आलीस. ती सुद्धा एकटीच. माझं आयुष्य सोपं करण्यापेक्षा अवघडच करत आली असू आई. कधी अचानक येऊन तर कधी न सांगता जाऊन. तुला काय वाटतं तुझ्या अशा जाण्यानं मला काहीच फरक पडणार नाहीये? कशाला तुम्हाला फरक पडेल? तुझ्याकडे आहे ना दुसरी आई कुरवाळत बसायला. राधा हिला सांगा अत्ती करतीये. ओके. अगं जाताना सांगून तरी जायचं सज्जी. तुला आयडिया तरी का? किती फोन केलेत तुला एकही उचलला नाहीस. तुझ्या वकिलाला जाऊन विचारलं त्याला काही माहितीये का? एवढंच नाही सगळ्या नातेवाईकांना फोन केले की तुमच्याकडे आले का तरी. वाड्यात जाऊन चेक केलं. तुला माहितीये ना ऑलरेडी मम्माला माझ्या लग्नाचं किती बोर्डन आहे. का त्रास देतेस तिला तू? खरंच शोधलं अनामिकाने मला? अगं मग आम्ही काय खोटं बोलणार होत का आता? किती कावरी बावरी झाली होती बघ एकदा तिच्याकडे. पण काय फरक पडतो तुम्हाला? तुम्ही दोघी आणि तुमची ती दुसरी आजी किती आनंदात असता माझ्याशिवाय. हो मग काय हरकत आहे? काय हरकत आहे जर आम्ही तुझ्याशिवाय आनंदात असलो तर? याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला तुझ्या असण्यानं फरक पडत नाही. अगं राधाचं लग्न आलं तोंडावर. होईल की तेही माझ्याशिवाय. साखरपुडा नाही का झाला? मस्त ग.
तुला मी इतके वेळा सांगतोय की आम्हाला तू खरंच हवी आहेस, ते तुला मान्य नाहीये. हा, ते पटत नाहीये तुला. बरं, तुझं असं म्हणणं आहे की मी चालले तरी सुद्धा तुझं आमच्यावरती खरंच प्रेम आहे हे आम्ही मान्य करायचं, त्याला काय अर्थ आहे आजी? कम ऑन. मग काय करावं मी? माझी स्वतःची मुलगी मला काहीही सांगत नाही, ना कशात सामील करून घे ना कुठल्या गोष्टी सांगत. मग करायचं तरी काय आईनी? प्रेम कर की थोडस, माझ्यावर कर, राधावर कर. काय नाही, तुझ्याशी काहीही बोलायला आलं तर ते काहीतरी विचित्रच होऊन बसतं. मग कसं सांगायचं तुला आम्ही? काही नाही सांगत. मग तू चांगली वागलीस तर आम्हाला चांगलं वागायला काय प्रॉब्लेम आहे? आता आपलं उगाच तोंड देखलं गोड बोलणं आहे. नकोय मला तुमचं एक खोटं खोटं गोड वागणं. जाते माझी मी कोकणात परत. टेन्शन नाही ग. हे खरं आहे की आई आवडत नाही मला. आवडत नाही म्हणजे तिची विचार करण्याची पद्धत आवडत नाही, तिची बोलण्याची पद्धत तर मुळीच आवडत नाही. ती सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम शोधत असते, तेही आवडत नाही. म्हणजे काहीच कॉमन नाहीये आमच्यात. मी खरं तर खूप दूर गेले तिच्यापासून, पण ती सापडत नव्हती नाही. तेव्हा खूप खूप कासावीस झाले ग मी. काही तास का होईना इतकं अस्वस्थ वाटलं मला, खडबडून जागी झालं जशी. किती विचित्र आहे ना आमचं नातं. असंच काही नाही ग, पण नाळ जोडली गेलेली असते ग. हे नातं असं नाही तुटत. काहीही झालं ना तरी तो बॉन्ड पक्का असतो बघ. आई, आकाशबद्दल पण तुला असंच वाटतं? आठवण येते का ग त्याची? येते ना, नाही कसं म्हणू. पण आकाशच्या बाबतीत काय माहितीये का, की त्याची आठवण जरी आली ना तरी पुढे काहीच घडणार नसतं. त्याच्यामुळे मला ना त्याला फोन सुद्धा करावा असं वाटत नाही. राधाचं लग्न आहे आता, तुला सांगावं असं वाटतंय का त्याला? काही झालं तरी तुझा मुलगा आहे तो. इच्छा असेल तर सांग तू. आलं होतं एकदा माझ्या मनात तसं, पण त्याला फोन करण्यापेक्षा तुझा आनंद ही जास्त गरजेची गोष्ट वाटली मला. नाहीये, तरीही तुझी इच्छा असेल ना तर खरंच सांग. कोणाला काय सांगायचंय? काही नाही राधा, तुझं लग्न जवळ आल्यापासून आपण तिघी किती इमोशनल झालोय एकमेकींच्या बाबतीत तर जास्तच. रमाजीला पण आकाशची आठवण येतच असेल की नाही? नो वे. मुळात हे लग्न माझं आहे आणि आकाश जोशी माझं कुणीही लागत नाही. तो कधी माझा बाबा नव्हताच मुळे, आणि जर बाबाची जागा कोणी घेणार असेल तर तो पट्याच आहे, नाही तर कोणी नाही. बरोबर आहे ग तिचं म्हणणं. आकाशने असं केलंच काय आहे तिच्यासाठी? नाही, नको, त्याला नको फोन करायला. आणि मुलांचं म्हणशील ना तर आहे की एक मुलगी मला, आणि एक गोड नात सुद्धा आहे. नील ना उगीच घाबरत असतो त्याच्या बाबांना नाही, सॉरी, नानांना. मला आता नाना म्हणावं लागेल ना त्यांना. तर एनिवे, सांगत काय होते, आम्ही बसलो होतो तर त्यांना मी सांगितलं सिरियसली की बाबा मला असं काही महिना 2 महिने जळगावला राहणं जमणार नाहीये काही, कारण ऑलरेडी लग्न इतक्या पटापट होतंय, मेंटली प्रिपेअरच झाले नाहीये ग. नीलची इतकी तंतरली होती, पण मी डायरेक्ट बोलून गेले. आणि तुला माहितीये व्हॉट ही सेड? नानांनी इतक्या कूल मध्ये घेतलं हे सगळं. ते मला म्हटलं की तुम्हाला जिथे राहायचं तिथे राहा. शपथ, इतकं छान वाटलंय ना. आणि आम्ही बसलो होतो जेवायला तिथेही से नील मला टेबल खालनाशा खुणा करे की शक्यतो पास्ता वगैरे काही फॅन्सी मागू नको, साधंच मागव. नाना म्हटले नको, तुम्हाला हवं ते ऑर्डर करा, मी खाईन. आणि खाल्ला ग त्यांनी पास्ता, काहीही कुरकुर केली नाही. मला ना इतके आवडलेत ते. पण खरंच असं वाटतं मे बी ना जबाबदारी वाढली आता माझ्यावरची. म्हणजे बघ ना, आता मी जळगावला गेले की मग त्यांनी जर त्यांच्यासारखं काही खाणं प्रिपेअर केलं तर मलाही ते जमायला हवं ना. मम्मा ऐकतेस ना? हो बाळा, ऑफकोर्स ऐकतेय. मलाही जमायला पाहिजे ना ग. मला काय वाटतं माहितीये, यांनीच ना असं पिअर प्रेशर, सोसायटीचं प्रेशर वगैरे बिल्डअप होत असणार. म्हणजे बघ ना, त्यांनी आता माझ्यासाठी ऍडजस्ट केलं, मला आनंद झाला, आणि मग ते माझ्याशी चांगले वागले, म्हणून जर नेक्स्ट टाइम मी जळगावला जाईन तेव्हा मग मलाही चांगलं वागावं लागेल ना. मग मे बी त्यांना बरं वाटेल आणि मग नेक्स्ट टाइम ते परत चांगलं वागतील, आणि हे सर्कल मध्ये चालू राहत असणार. ठीक आहे म्हणा, आता आपल्या माणसांसाठी आपण ऍडजस्ट करतोच ना.
आणि आता काही झालं तरी ही माणसं पण माझीच असणार आहेत. ऍक्च्युली थोडं वियर्ड वाटतं माहितीये, पण बघू, होईल सवय. अगं मम्मा, मी बोलते, तुझं लक्ष कुठे आहे? ऐकते मी बाळा. काही ऐकत वगैरे नाहीयेस. मला प्रॉपर दिसते तू अजिबात लक्ष देत नाहीयेस काय बोलते ते. राधे अगं गाडी चालवते ना, गाडी चालवताना तुझ्याकडे कशी बघत बसू सांग बघू. जसं की आपण गाडी चालवताना कधी गप्पा मारतच नाही ना. राधे, आपण हे करत राहू शकू ना, म्हणजे असंच वेड्यासारखं शॉपिंग करणं, तासन तास कॉफी पीत बसणं, गप्पा मारणं, टाइमपास करणं, सिनेमे बघणं, भांडत राहणं करू शकू. मी सासरी जाणार आहे म्हणून म्हणतेस ना? हो, म्हणून म्हणते. खूप मिस करणार आहे मी तुला. मिस तर मी पण तुला करणार आहे मम्मा. एवढी नको नाही मूव. मी काही स्पेस ट्रिप वरनं कुठल्या वेगळ्या परग्रहावरती नाही जाणार आहे. इथे पुण्यात असणार आहे, इथे. आणि नीलला सरळ सांगणार आहे मी पारिजातच्या जवळच घर बघ म्हणून. साधी फोडणीची पोळी खायची असेल तरी पारिजातवरच येणार आहे. डोंट वरी. मम्मा, तू इतकं कसं ग प्रेम करू शकतेस माझ्यावर? म्हणजे आतापर्यंत मी तुला इतका त्रास दिला. पट्या, आय लव्ह यू फॉर दिस यार. शिट, हे सेम माझ्या पारिजातच्या घरातली रूम आहे ही. आवडली? प्रचंड. पण इतकी सेम टू सेम रूम तू कशी? बस काय, एवढं जमणार नाही का मला? हे बघ, हेतू काय होता, जसं तुला ते घर म्हणजे पारिजात तुझं स्वतःचं घर वाटतं ना, तसं तुला हा वाडा पण तुझं स्वतःचं आणखी एक घर वाटलं पाहिजे. यार, मानलं पाहिजे तुला. ते पॅरिसची आठवण येणार नाही ना आता? पॅरिस कुठे असतं ते? पण नाही यार, सिरियसली, लग्नासाठी एवढी सुंदर रूम कोण तयार करतं? फक्त लग्नासाठी नाही हा, ही खोली तुझी आहे राधा, कायमची. म्हणजे ही तुझी खोली राधा. आज उद्या आयुष्यभर तू इथे कधीही येऊ शकतेस हक्काने. तुझं अजून एक माहेर आहे असं समज. ही जागा तुझी हक्काची, ही सगळी माणसं तुझी हक्काची आहेत आयुष्यभर. अरे अरे रडायचं का त्याच्यात? सिरियसली यार पट्या, मी इतका वेळ आईला रडूबाई म्हणून चिडवते, तू मला रडवलंस आता. अगं पण कशाला रडतेस? नको रडू, अजिबात रडायचं नाही. रडायचं नाही. धमाल कर, मजा कर, मस्ती कर, दंगा कर, लाड करून घे. लग्न आहे तुझं. काय इतका चांगला वागतोयस माझ्याशी? नको वागू का? चला, चांगलं वागणं कॅन्सल. चांगलं वागणं दुष्ट माणसा हट नाही. खरंच यार पट्या, यू हॅव नो आयडिया. तू माझ्यासाठी इतका इम्पॉर्टंट आहेस यार. म्हणजे बघ ना, मी तुला कधी काही येऊन सांगू शकते. इतक्या फ्रीली एक्सप्रेस करू शकते स्वतःला. तू असतोस ना तेव्हा इतकं सिक्युअर वाटतं ना यार. खरंच सांगते, युअर लाईक अ हो असू द्या. फादर फिगर. लाईक अ फादर फिगर टू मी पट्या. मी शपथ सांगते, माझ्या बाबाच्या जागी मी बाकी कोणालाही आता इमॅजिन नाही करू शकत. थँक्यू. मी आहे तुझ्याबरोबर राधा, काय. काय झालं? हे तू हे वरती काय करतेस? काय म्हणजे मावशी खाली असते ना? मावशींना भेटले मी. तेच म्हणतोय मी. वल्ली पण वल्लीला भेटायला चालले. नाही तेच सांगतोय, वल्लीला भेट. काम नसताना वरती कोणी. मी एक मिनिट,
मी तुला भेटायला आले. म्हणजे तू जेव्हा म्हणालास ना की मी राधाला इथे सोडावं, तेव्हा मला कल्पनाच आली नाही की तू राधासाठी ते असं आणि इतकं काय काय करशील. टिट्टो पारिजातची रूम झालीये तिची खोली. तिला असं वाटणारच नाहीये की ती पारिजात मधून जात नाहीये. थँक्यू. तू हळवा आहेस हे मला माहितीये. इतका गोड असशील असं वाटलं नव्हतं. पुन्हा एकदा मी ओळखते तो जुना पट्या भेटल्यासारखं वाटलं मला. पण मला मात्र असं वाटतंय की ही अनामिका माझ्या ओळखीची नाही, ही वेगळी आहे. म्हणजे तू आनंदी नाहीयेस. ऑफकोर्स मी आनंदी आहे. नाही, कारण असं असतं तर अजूनही तुझ्या मनातून कन्यादानाचा विषय गेला नाही असं झालं नसतं. नाही असं काही नाहीये. असंच आहे. बघ ना, म्हणजे मी ओळखतो ती अनामिका स्वतःच्या म्हणण्यावर ठाम असणारी, स्वतःची स्वतंत्र मतं असणारी, त्या मतांचा आदर करणारी, काहीही झालं तरी ते मत न बदलणारी. गुरुजी, पत्रिका, रीतिभाती याच्यावर तिचा विश्वास नाही. आणि अशी अनामिका अचानक स्वतःच्या मुलीच्या कन्यादानाचा हक्क सोडून द्यायला तयार होते. माझ्या आनंदासाठी एखादी गोष्ट करणं आणि राधाच्या आनंदासाठी करणं यात फरक आहे ना पट्या. म्हणून तर म्हणतोय, ही नेहमीची अनामिका नाही, वेगळी अनामिका भेटते मला. मला आवडते ही अनामिका सुद्धा. मला आवडतोच हा पट्या. काही बोललीस का? नाही. तू काही ऐकलंस का? नाही. चल तर मग. थँक्यू. थँक्यू. गुड टू मीट यू. भेटू मग पुन्हा. भेटूया आता काय. भेटतच राहू, म्हणजे इथेच सगळं आहे म्हणजे. हो ना. है ना. हा तो हेच म्हणते, मी तेच म्हटलं सोडते का. तू राधाला काही देणं अपेक्षितच नाहीये. तू राधाला फक्त आशीर्वाद द्यायचेस आणि भरपूर प्रेम. पण मला या बांगड्या द्यायच्यात तिला. खरंच आत्ताच म्हणालीस ना तू माझ्या पहिल्या मुलीला किंवा माझ्या चुलीला द्यायच्यात म्हणून. दे ना. असं काय करताय? मी कन्यादान करते ना राधाचं. ती माझी मुलगीच आहे आणि आईचा हक्क असतो ना. असतं काही नाही. मग आता आई जेव्हा मुलीला काही देते तेव्हा हात आखडता कसा घेईल? वेडी वल्ली. दे हा तू राधाला. खरंच दे. वल्ली अगं, तुझ्यातला हा बदल फार सुंदर. खरंच. सनकांना बोलू अनामिका ताई. ते दिवस आठवले ना की खूप वाईट वाटतं. माझ्या मनातला नेहमी विचार येतो की तेव्हा जर मी चांगली वागली असते, तुम्हाला सगळ्यांकडनं किती प्रेम मिळालं असतं ना. पण मी तेव्हा सचिनचा पैसा, सचिनचं प्रेम या दोन गोष्टींच्या मागे लागले. दुसरं काहीच दिसत नव्हतं मला तेव्हा ही गोष्ट कळलीच नाही हो, की त्या दोन गोष्टींच्या मागे लागण्यापेक्षा जर मी सगळ्यांशी नीट वागले असते तर त्या दोन गोष्टी आपोआप मला मिळाल्या असत्या ना. मला सारखी तुमची जागा घ्यायची होती. तुमच्यापेक्षा जास्त महत्व हवं होतं मला. पण आता बघा, तुम्ही किती मोठा मान दिलात मला. तुमच्या मुलीचं कन्यादान करण्याची संधी दिली अनामिका ताई. स्वतः माघार घेतली आणि मला कन्यादान करू देताय तुम्ही. आणि मी जर कटकारस्थान करत बसली असतं तर हे मिळालं असतं का मला? नसतं मिळालं. आणि मिळालं असतं तरी अंगी लागलं नसतं ना. देवा तू राधाला बांगड्या. खरंच खरंच. नसणार का? आपल्या राधाचं लग्न होणार आहे आणि मी आणि सचिन कन्यादान करण्याला विचारानेच मला खूप. आणि सारखं सारखं कन्यादान बोलू नकोस. आम्ही करणार आहोत हे तर अजिबात म्हणू नकोस. राधाला ऐकू गेलं तर तिला कळेल ना. म्हणली माझं झालंय सगळं, पण अगं खूप सामान झालंय. म्हणजे बघ, आता माझी मेमरी फोमची उशी आहे, त्यामध्ये मग आजीच्या उडण्यांचं बनवलेलं पांघरुण आहे, माझ्या घरातल्या चपला आहेत. राधे, हे एवढं सगळं नसतं न्यायचं. मला उशी पांघरून देतील ते? अगं हो, पण त्यांच्याकडे त्या अशा जाड घट्ट उशा असतात.
म्हणजे मान किती सेन्सिटिव्ह आहे माहितीये ना तुला. त्यात परत नील सांगत होता त्या ग्रे फरशा असतात ना दगडी, त्या आहे. आणि माझे पाय पण सेन्सिटिव्ह आहेत, असं अनवाणी चालायची सवय नाहीये. सगळं सेन्सिटिव्ह आहे आपलं. असं म्हणायला लागलीस ना तर अख्खाच्या अख्खा पारिजात न्यावं लागेल तिथे. त्यापेक्षा राधे, तू ना एकदा निश्चय कर की आता जे असेल ते बस मी जुळवून घेणार. पण मी बाकीचं ऍडजस्ट करणारच आहे ना. म्हणजे आता त्यांच्याकडे एसी किंवा वॉटर हीटर वगैरे काहीच नाहीये. शेजारी पाजारी आहे पण त्यांनीच नाही घेतलेला. पण मग ते ऍडजस्ट करतेय. आणि अगं तुला माहितीये त्यांच्याकडे असं अटॅच बाथरूम पण नाहीये. म्हणजे एक मोरी आहे पण ती बाहेर आहे आणि कॉमन आहे. आणि बिचाऱ्या नीलच्या आई, त्यांना सगळी भांडी एकटीला घासायला लागतात माहितीये. तर मला त्यांनाही मदत करायची. व्हेरी गुड. हा यार, एवढी सगळी काम आहे. हे सारखं सारखं म्हणायचं नाही. ओके, आपलं घर समजून सगळं करायचं. शिवाय नील आहे ना, नील मदत करेल तुला. आहे ग, पण असं वाटतं की तिथे जाऊन मी एवढी छान कामं करणार आहे, थोडे दिवस एक्स्ट्रा मिळाले असते तर इथे तुला मदत केली असती ना. हे बरं आहे यार. म्हणजे इतकी वर्ष तू ट्रेन करायचंस मला आणि फळं मिळणार माझ्या सासूरवाडी. काय करायचं राधे, वेळ कुणासाठीही थांबत नाही ना. बघितलं ना रामा, हे असं आहे. अगं आई, त्या मेहंदी लावणाऱ्या ताई आहेत ना, त्या घेऊन येतात सगळी मेहंदी. माझ्या नातीच्या हाताला ती रासायनिक मेहंदी नाही काढायची. ही अस्सल वाटून तयार केलेली मेहंदीच लावायची. हे एवढे कोण लागणार आहेत राधाला? अरे फक्त राधाला नाही की, राधा, राधाची आई, राधाच्या 3 आज्या, वल्लीताई आणि चिमणी आणि तिच्या मैत्रिणी. आणि जर थोडीशी उरली तर मी माझ्या केसांना चोपडून घेतो. तुझी मेहंदी आहे का? अरे गंमत केली रे, जोक. अगं पण राधा आहे कुठे? आली मी बघून. वल्ली केस करते तिचे. अच्छा पाहिजे चाललंय सगळं. हो ना, मॅडमला अगदी परफेक्ट लुक हवाय. सगळ्याची हौस आहे हो तिला. हॅलो अनामिका मॅम. अरे हॅलो, या 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 ना. मी पाणी आणू का? नाही, नको नको, थँक्यू. बरं ठीक आहे, मी राधाला घेऊन येते. हा, तोपर्यंत तुम्ही यांच्या हाताला मेहंदी लावायला सुरू करता. ठीक आहे, चालेल. ओके, आले आले. हा, मी नाही काढणार आहे इतक्या लवकर. मला ते चिकट हात आवडत नाहीत बाई. मी सगळ्यात शेवटी काढीने. हा, हे घ्या. चल ग रमा, आपण काढूया मेहंदी. म्हणजे कसं आहे की खायला द्यायच्या आधी आपल्या मेहंद्या सुकून तरी जातील ना, म्हणजे मग मोकळे. हे दादा कुठे? दादा येतोय ना. त्यांचा कार्यक्रम सुरू झाला की आपण जाऊ बाहेर. ए नाही हा, असं चालणार नाही. अरे मी आणि रमा मेहंदी काढून घेतोय ना. कुणाला काही चहा, सरबत, पाणी हवा असेल तर तुम्ही मुलांनी ते सगळं करायचं, कळलं ना. अजिबात कुठे जायचं नाही. काय यार मावशी, आम्ही मग बोर होऊ. अरे असं काय करतोस? बायकोची सेवा नको का करायला तुला? हा, थांब इथेच. राधा, तुझी प्लेलिस्ट तयार आहे बरं का? लाव ना मग. दादा,
अरे ते लवंग सापडत नाही, कुठे ठेव दादा. ठीक आहे, मी बघतो, तू पण बघ. पट्या पट्या सौरभ पटवर्धन, किती पूर गाणी लावलीस. ऍटलीस्ट नाचता येतील अशी तरी गाणी लाव ना. पट्या, अरे तुझं लक्ष कुठे आहे? राधा काय म्हणतीये? तिच्या आवडीची गाणी लाव ना. तिला नाचायचं बहुतेक तुझ्या बरोबर. हा नाही नाही, हे काय काय होत आहे हे? पट्या, हे सौरभ, नाही, हे ये भानावर ये, भानावर ये. हे बघ, राधाचं लग्न आहे आणि तू राधाच्या बापाचा रोल पार पाडत असलास तरी अजून तू मिस अनामिकांचा पार्टनर झालेला नाहीस. फोकस फोकस सौरभ, फोकस. नाही नाही, फोकस होत नाहीये. एक काम करतो, मी अनामिकाकडे बघणंच टाळतो. म्हणजे हेच नको. दादा ऐक ना. अरे अरे ऐक ना, हे बघ मी एवढं सोडतोय तेव्हापासून. अरे नीलच्या आई, अहो आता तरी काढून घ्या की मेहंदी. अहो आधीच मुलीच्या घरी आलोय आणि त्यात मेहंदी काढायची म्हणजे. अहो असं कसं? नीलचं लग्न आहे, काढायला नको का? आणि मुलीचं घर काय? आम्ही आलो असतो जळगावला तर आम्ही तर काढलीच असती मेहंदी. घ्या काढून. एकदा जाऊन हा त्यांच्या पट्या पट्या, हा हा कागद उचल, नाही कडला कागद. काय काही नाही अगं, माझ्या ऑफिसचा कागद असा. आलो मी पण ना जागेवर ठेवत नाही. आणि मम्मा, काय झालं? काय कसला कागद आहे तो नक्की? राधे, आपण बोलूया नंतर. हा, शांत हो. नंतर नाही मम्मा, आत्ता. राधा, हायपर नकोस. मी म्हटलं ना, आपण बोलूया नंतर. नाही तर एक काम कर, थांब ग, मी मेहंदी पुसते आणि येते, मी वाचते. चल. पण काय आहे त्यात? मी नील जळगावकर असं लिहून देतो की राधा दीक्षितशी माझं लग्न झाल्यानंतर तिच्या कुठल्याही संपत्तीवर माझा हक्क नसेल. जर माझ्या पत्नीने भविष्यात कधी तिची मालमत्ता मला देऊ केली तर मला त्यात रस नसेल. नाहीये कशी? उद्या घटस्फोट झाला तर? आजी, आमचं लग्न आहे आता. तू काय बोलतेस? अगं आजी आहेस ना माझी तू, मग नातं कसं टिकवायचं असतं हे सांगणं एक्सपेक्टेड आहेस ना तू. नातं मोडायच्या कसल्या गप्पा करतेस? आणि माझं आणि नीलचं नातं इतकंही वीक नाहीये ग,
ते सुरू करायच्या आधीच तुटायची भीती वाटावी. मला खात्री आहे मी आणि नील कायम एकत्र असणार होतो. नील, तुझा विश्वास आहे माझ्यावर? हो. आणि समज जर मी तुला उद्या असं अचानक म्हटले की मला बोर झालायस, कंटाळा आलाय तुझा, निघून जा इकडनं, तर काय करशील? आईस्क्रीम ऑर्डर करेन. आणि जर आपली खूप भांडणं झाली तर? पाणीपुरी. आपली भांडणं झाली असतील ना, मग कशी खाणार पाणीपुरी? एकमेकांशी न बोलताच खायची, भांडत भांडत. का सही केलीस यार? कारण मला तुझ्याशी लग्न करायचं आहे राधा. त्यासाठी मी कोणाच्याही किती अटी मान्य करायला तयार आहे. तुझे हवे तेवढे नखरे सहन करायला तयार आहे. मला माहिती आहे हा संसार वगैरे आपल्याला अवघड जाईल, पण मलाही याची भीती आहे. कुठेतरी खात्री वाटते की आपल्याला जमेल हे. तू सोबत असशील तर काही जमेल मला. तू अशीच साथ दिलीस ना तर मी काहीही करायला तयार. अरे इतकं प्रेम करता मग रडताय कशाला? मॅड मुलगा रडवतो यार मला. एक तर मेहंदी लावून ठेवली, त्याला डोळे पण नाही पुसता येते, नाक पण वाहता येते. बघितलं साई, तुझ्या सहीच्या कागदापेक्षा यांच्या प्रेमात किती ताकद आहे. प्रेम पुरेसं असतं. अरे अशा अर्धवट मेंद्या काढून काय लग्नाला तुम्ही तयार होणार आहात का? चला 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 चला, तुमची प्लेलिस्ट परत एकदा लावतो. भीती वाटली ग. काय करू, अश्रू संपतच नाहीयेत. साहजिक 20 वर्ष हक्कानी वाढवलेली मुलगी अचानक उद्यापासून एका वेगळ्याच घराला आपलं घर म्हणून म्हणणार, वेगळ्याच माणसांना माझी माणसं, माझ्या हक्काची माणसं म्हणून मिरवणार. आई म्हणून वाईट वाटणं साहजिक आहे. असं निघून जायलाच हवंय का? काही गोष्टी नाही बदलता येतात ना. आणि या उलट मला हे सांग की लग्नानंतर पण जर नील आणि राधा पारिजातवरच राहिले तर ते तुला पटेल का? तुला चालेल का? त्यांना त्यांचा संसार सुरू करायचा असेल तर घराबाहेर पडावंच लागेल. त्यांनी त्यांचा स्वतःचा संसार थाटायला हवा, तो मांडायला हवा, तो फुलवायला हवा. तिथे चुकता आलं पाहिजे, ते मॅनेज करता आलं पाहिजे, सावरता आलं पाहिजे, त्यातनं संसार मोठा करता आला पाहिजे, जुळवून घेता आलं पाहिजे, भांडता आलं पाहिजे, निभवता आलं पाहिजे. हे सगळं त्यांना करता आलं पाहिजे. आणि हे जर त्यांना करायचं असेल तर त्यांनी त्यांचा संसार सुरू करायला पाहिजे ना. ना नील आणि राधा आयुष्याच्या एका वेगळ्या फेजची सुरुवात करतायत. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की दोघेही त्या फेजसाठी तयार आहेत. तुला तर सगळ्यात जास्त आनंद व्हायला पाहिजे. आनंद होतोय रे. असा रडत रडत? हो, रडत रडत येतंय रडून मला. आई आहे ना मी तिची. मला फक्त थोडासा वेळ अजून हवाय रे, थोडासा. एकदा एक कॉफी प्यायची तिच्या बरोबर, थोड्याशा गप्पा मारायच्यात, एकदा तिचा डबा करून द्यायचा, फक्त एकदा भांडायचं तिच्या बरोबर, फक्त एकदा. पण फक्त थोडासा वेळ हवाय. तुला माहितीये मावशी नेहमी म्हणते मुलीला सासर आपलं वाटण्यासाठी माहेर थोडंसं परक वाटणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला पटतं तिचं म्हणणं. लग्नानंतर राधा माहेरी येईल तेव्हा तुला आनंद परत घेता येईलच. पण पट्या तेव्हा ती राधा नील जळगावकर असेल. असू दे ना, ती वेगळी राधा असेल. असू दे. आणि ती हुरहुर तुला वाटू दे. पण तिच्या भल्यासाठी आपण हे थांबवता कामा नये ना. मला मनापासून असं वाटतं की राधा आणि नील आयुष्याची नवीन सुरुवात करतायत.
आणि अशा परिस्थितीत तिने तुला आनंदी बघणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि राधाचं म्हणशील तर ती किती छान मिसळतीये नील मध्ये, त्याच्या घरच्यांमध्ये. ती मनानी जळगावकर होती. आता राधाच्या सासरची मंडळी जेवायला आहेत, स्वयंपाक जरा चविष्ट नको का? म्हणजे ते म्हणतील राधाच्या आईनं किती छान लग्न लावून दिलं लेकीचं. सासरची मंडळी कौतुक करतील ना. त्यांचं सोड ग, मी करते ना कौतुक. कसं जमतं ग कुंदा तुला हे सगळं? अगदी. अगं मी काय एकटी करते का? आमची अनामिका काय काय करते. तुमची? माझी मुलगी आहे ती. अनामिका माझी आहे. हो, पण माझी लाडकी आहे. बरं बरं, अनामिका आपल्या सगळ्यांची आहे. सगळं कसं अगदी मनापासून करते हा ती. पण नशीब साथ देत नाही म्हणतात ना, तर हे असं. आता बघ ना, लेकीचं एवढं प्रेमानं केलं तिने आजपर्यंत, आणि तिलाच कन्यादानाची संधी नाही. नीलच्या आई बाबांना कळायला नको का? पाप करतायत ते पाप. काही जाणीवच नाही त्यांना. असते एखाद्याची श्रद्धा. म्हणजे मला खरं म्हणजे त्याच्यातलं काही कळत नाही, पण अनामिकाने मात्र फार समजूतदारपणे घेतलंय हे सगळं. राधाच्या लग्नात अडथळा नको म्हणून फार मोठं पाऊल उचललेलं आहे तिने. हो ना, पण राधाला आणि अनामिकाला आयुष्यभर बोच राहील नाही त्याची. असं कसं ग, आई विना कन्यादान? नमस्कार, स्वागत आहे. या या या, स्वागत आहे तुमचं. नमस्कार नमस्कार, कसे आहात? नमस्कार नमस्कार नमस्कार, स्वागत आहे. तुम्ही शंकेने माझ्याकडे का बघताय? नाही म्हणजे मला माहितीये तुम्ही मला ओळखत नाही, पण मी यांची खूप जवळची आहे, म्हणजे घरातलीच आहे असं समजा. खूप खूप जवळची, म्हणजे एवढी जवळची की मीच कन्यादान. बोलली ये ना तुम्ही. या 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 या, स्वागत आहे तुमचं. नक्की. काय चाललंय तुझं वल्ली? सगळ्यांना काय सांगतेस कन्यादानाचं? आता खरं तेच सांगतेय ना. आणि मी जर त्यांना सांगितलं की मी वल्ली आहे तर त्यांना कळणार आहे का, म्हणून मी म्हंटल. अगं हो, पण काय करायचंय का? सचिन, पण राधाचं कन्यादान करतोय ना, किती पुण्याचं काम आहे. आपण एवढ्या पुण्याचं काम करतोय तर मग आनंद वाटायला काय हरकत आहे? तू एक काम कर, तू आज जाऊन बस, उगाच तडतड करू नकोस इथे. चल. मी कुठेही जाणार नाहीये. वल्ली, सगळे पाहुणे येणार आहेत, त्यांचं स्वागत नको करायला कोणी. मी हे गुलाब पाणी शिंपडणार आहे, मी इकडे थांबणार आहे, तू जा. ठीक ठीक आहे, मूड खराब करू नकोस, चाललोय मी. अरे अटेंशन, पीछे मुड़. चपला काढा, चपला काढा. हा काय ग, हे चप्पल काढ. चला लवकर. परेड, अटेंशन, आगे बढ़. अहो तुम्ही कुठे चाललात? इकडे या. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. तुम्ही एवढा उशीर का केला त्याला? अगं यांना आवरेपर्यंत वेळ लागला, त्यात मला पण, त्यात हे खरंच नाही. जाऊ दे. नमस्कार नमस्कार, या या या, नमस्कार. या या चिमणे, या या या. अरे वल्ले, स्वागत. अगं वल्ले, अगं माझं काय स्वागत करतेस तू? मी काय पाहुणा आहे का? घरात रस्त आहे. अहो हो, ते आता सवय झाली मला. ते हा. तुम्ही इकडे काय करताय आप्पा? म्हणजे आता मी सगळ्यांचं स्वागत करते ना. हो. मग तुम्ही आज जाऊन सगळ्यांना मदत करा ना आप्पा. इकडे काय करताय तुम्ही? तुझी जपाची वेळ झालेली आहे, जप करायला जा. जा जा, जप कर जा. ती गुलाबदाणी माझ्या हातात दे, मी स्वागत करतो सगळ्यांना. नाही नाही नाही, हे बघा, मी कन्यादान करणार आहे ना, त्यामुळे सगळ्यांचं स्वागत मीच करणार आहे. मी बाकी काही काम करणार नाही, तुम्ही जा. अगं वल्ले, अगं बाळासाठी करायला नको का जप? आज मी एकच काम. चला कन्यादानाला या.
अगं हळू बस ना. ली काय दसमोशा प्लॅन करतेस ग? जरा हळू, काळजी घे ना जरा. मी आजारी नाहीये, मी गरोदर. कन्यादान कोण करणार आहे? मी आणि हे, म्हणूनच तर आम्ही बसलोय. पण तुम्ही तर गरोदर आहात ना? हो, म्हणजे पोटात एक बाळ आहे आणि हे माझं मोठं बाळ आहे. या मोठ्या बाळाला सासरी पाठवणार आणि मग पोटातल्या बाळाला जन्म देणार. कन्यादान म्हणजे तुम्हाला काही विनोद वाटतोय का? का काय झालं गुरुजी? अहो, गरोदरबाई कन्यादान करूच शकत नाही. एक मिनिट ऐका ना, आता आपलं ठरलंय ना, आपण राधाचं कन्यादान करणार आहोत, मग आपण करूया ना. अगं पण गुरुजी नाही म्हणतात ना, कसं करणार मग? नाही, पण मला करायचंय राधाचं कन्यादान. अगं उठ, एक मिनिट. उठ. गुरुजींच्या विरोधात जाणार आहोत का आपण? अहो, असं काय करताय? नाही म्हणजे विरोधात नाही जायचंय आपण, पण आपण त्यांना समजवूया ना, आपण करणार आहोत कन्यादान. हो ना गुरुजी, अहो तुम्ही असा आधी काही म्हणाला नव्हता. तुम्ही गुरुजींना आधी कल्पना दिली होतीत का की वल्ली गरोदर आहे? नाही, पण असं काही नसतं. म्हणजे मी असं काही कधी ऐकलं नाहीये की गरोदर बाई नाही करत. खरंच सांगते मी. माई मावशी, तुम्ही ऐकलंय कधी असं? अगं मावशी काय सांगणार, गुरुजी सांगतात ना. मावशी काय वेगळं सांगणार आहे का? काय मावशी? हो, नाही, मला असं वाटतं आपण एकदा आप्पांना विचारूया. आप्पांना विचारू आपण, पण गुरुजी सांगतील तेच होणार ना. आप्पा, तुम्ही सांगा, गरोदरबाई नाही का करू शकत कन्यादान? नाही, मला शास्त्र काय आहे ते माहित नाही, पण मी असं कधी कुठे ऐकलेलं पण नाहीये. नाही, पण गुरुजी सांगतील तसंच करावं लागेल ना आप्पा. मुलीसाठी जे करू शकतो, जे करतो, ते मुलीची आई करू शकत नाही किंवा करत नाही असं म्हणायचंय तुम्हाला? मला नाही पटत नाना. अगदी बरोबर आहे. अरे म्हणजे आई म्हणून तिने मुलीला जन्म द्यायचा, वाढवायचं, रक्ताचं पाणी करून तिला मोठं करायचं, आणि मग ऐन वेळेला पालक म्हणून दुसऱ्याच कोणीतरी बसायचं. ज्या लेकीने तिची मुलगी वाढवताना काय काय केले तिच्यासाठी, हे तिच्या सासूला विचारा कोणीतरी. कोणी विचारलं तरी मी काय सांगणार आहे? हो, तिनेही राधासाठी जे काय केलंय ना, ते कुणीच नाही करू शकणार. आणि काय केलंय ते शब्दात कुणी सांगू पण नाही शकणार. आणि लग्न राधाचं आहे ना, तिची इच्छा आहे की तिचं कन्यादान तिच्या आईनेच करावं. आम्ही दोघंही कन्यादान करायला हो म्हणालो, कारण आम्हाला वाटलं होतं की गुरुजींना नाही चालणार. मी काय म्हणतो नाना, आता गुरुजींची जर संमती असेल तर तुम्ही देऊन टाका ना परवानगी. द्या. मला क्षमा करा, मी तुमच्या कुटुंबातला सदस्य नाही, परंतु राधाच्या आईसारखी जबरदस्त आई मिळणं म्हणजे विरळच. हो, अनुताई राधाची आई पण आहे आणि बाबा पण. हो, मम्मा तू म्हण ना एकदा, तुला माझं कन्यादान करायचंय म्हणून. बाळा, माझ्या वाटण्यानं काय होणार आहे? नीलचे नाना तयार होतील का? मी तुला आधीच सांगितलंय, तू कोणाला दुखून भांडण तंटा करून मला तुझं लग्न नाही करायचं. तुम्हाला माहितीये कोण बोलतंय नाना? ही फक्त राधाची आई बोलत नाहीये, हा राधाचा बाबा बोलतोय. आईचा समजूतदारपणा, आईची माया, आईचं प्रेम, आईचा विश्वास, त्याचबरोबर बापाचा संयम बोलतोय. हा हक्क तिच्यापासून हिरावून घेऊ नका नाना, विनंती करतो आम्ही सगळे तुम्हाला. नाना प्लीज द्या ना परवानगी. नाना प्लीज ना.
प्लीज प्लीज परवानगी द्या ना मग मला कन्यादान करायचं. प्लीज नाही नका म्हणू, प्लीज प्लीज. अहो पोरीची इच्छा आहे, तिच्या लग्नाच्या वेळी तिचा समान मोडू नका बरं. तुमचा हट्ट सोडा. कर दे ना मग. नाना एक मिनिट, काय म्हटलात? काय नाही, मी हेच म्हणत होतो व तर मग तुझी आई करू शकते ना बा कन्यादान. खरं? खरंय. काय हो सर, आमचं लग्न लावून तुम्ही म्हणताय लग्नाची काय गरज आहे? नील, त्यांना काय म्हणायचं म्हणू दे की. काही झालं तरी मला तुझ्याशी लग्न करायचंच होतं ना. तुला करायचं होतं? हो करायचं होतं. ठीक आहे, त्यांचं मत त्यांच्यापाशी, आपलं आपल्यापाशी. अरे बापरे, बरं झालं. हा अगं मी घाबरलेच होते. म्हटलं ते सिनेमामध्ये नाही का दाखवतात, ते लग्न न करता मागे निघून जातात, तसंच तुम्ही जाता की काय? नाही मावशी, म्हणून तर कार्य पार पाडल्यानंतर मग हा विषय काढलाय. तर अनु, तू माझ्या बरोबर आयुष्यभर लिव्ह इन मध्ये राहशील का? मागच्या वेळेस आपण एकत्र राहिलो तेव्हा तुला संकोच वाटत होता. आता नाही वाटत. आणि लोक काय बोलतील याची भीती खूप मागे पडली. आता मला फक्त तुझं उत्तर हवंय. तुझं माझ्यावर प्रेम आहे का? आणि तू आयुष्यभर माझ्या बरोबर राहशील का? पाहता दाटले उन्हातही चालले राहिले कातरी मनातले सांगणे. आता जोड्याने आशीर्वाद घ्या. कधी कधी काय होतं, माणूस आपल्याच कल्पनांना असा आवळून कुरवाळून पुढे जात राहतो. एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जायचं राहूनच जातं. अशाने प्रेम मागे राहत. माझं नेमकं तसंच चालू हो. आणि प्रेमच सगळ्यात महत्वाचं आहे नाना, कारण प्रेमच सगळ्यांना बांधून ठेवतं. आमचं काही वेगळं नाहीये नाना. आम्ही पण खूप चुका केल्या, खूप भांडलो, पण गोष्टींबद्दल म्हणतात ना नाना,